या सुरनोळीला पडलेली जाळी तुम्ही बघू शकता. किती मऊ लुसलुशीत आणि तितकीच जाळीदार ही सुरनोळी तयार झाली आहे. टेक्स्चरवरूनच तुम्हाला कळलं असेल. सुरनोळी हा कोकणातील एक पारंपरिक पदार्थ आहे. तो नाश्त्याला किंवा जेवणासोबत खाल्ला जातो. 2 प्रकारच्या सुरनोळी असतात. एक म्हणजे मिठाची सुरनोळी आणि दुसरी गोडाची. आज मी दोन्ही प्रकारे तुम्हाला सुरनोळी कशी बनवायची ते दाखवणार आहे. सुरनोळी हा पदार्थ असा आहे की तो मऊ लुसलुशीत आणि जाळीदार खायला मजा येते. सुरनोळीचं पीठ हे इडली डोस्याप्रमाणेच आंबवावं लागतं आणि त्यामुळे अशी मस्त जाळीदार सुरनोळी तयार होते. जर का प्रमाण चुकलं तर मग पीठ व्यवस्थित फुलून येत नाही आणि सुरनोळीला अशी जाळी पडत नाही. त्यामुळेच सुरनोळी बनवताना तांदळाचे प्रमाण किती घ्यावे, पीठ कसे भिजवावे आणि जाळीदार सुरनोळी कशी बनवावी याची सविस्तर कृती आज मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर गोडाच्या सुरनोळीसोबत रस कसा बनवायचा म्हणजे नारळाचे गोड दूध कसे बनवायचे हे सुद्धा दाखवणार आहे. चला तर मग लगेचच पाहूया मऊ लुसलुशीत पारंपरिक पद्धतीने रस सुरनोळी कशी बनवायची. नमस्कार, मी प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. सुरनोळी बनवण्यासाठी सर्वात आधी इथे मी एक बाउल घेतला आहे आणि त्यामध्ये घरातली कोणतीही एखादी वाटी किंवा कप घ्यायचा आणि त्याने 1 कप भरून आपल्याला जुने जाडे तांदूळ घ्यायचे आहेत. इडलीचे तांदूळ घेतलेत तरी देखील चालेल किंवा रेशनचा तांदूळ वापरला तरी देखील चालेल. त्यानंतर त्याच कपाने आपल्याला अर्धा कप एवढे पोहे घालायचे आहेत. इथे जे आपण कांदे पोह्यासाठी पोहे वापरतो त्याचाच मी वापर केला आहे आणि अगदी छोटा पाव चमचा भरून मेथीचे दाणे घालायचे आहेत. आता यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आहे आणि हलक्या हाताने चोळून आपल्याला हे 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचे आहे. इथे मी 3 वेळा धुवून घेतले आहेत. आता यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आणि आपल्याला हे झाकून 4 ते 5 तासासाठी भिजत घालायचं आहे. इथे मी 4 तासासाठी भिजत घातलेले आणि 4 तासानंतर तुम्ही बघू शकता पोहे आणि तांदूळ व्यवस्थित भिजून आले आहेत. आता यामधलं संपूर्ण पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे. आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये हे भिजवलेले तांदूळ आणि पोहे आपल्याला घालायचे आहेत. कोकणातले पदार्थ म्हटले की नारळ आलाच. त्यामुळे यामध्ये आता अर्धा कप एवढा आपल्याला नारळ घालायचा आहे. इथे मी काप करून घेतले आहेत. तुम्ही खोवलेला नारळ घातलात तरी देखील चालेल. त्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला पाव कप एवढं यामध्ये दही घालायचं आहे आणि थोडंसं पाणी यामध्ये मी घालणार आहे. लागेल तसं पाणी घालायचं आणि मिक्सरला चांगलं हे बारीक करून घ्यायचं. इडली डोसे बनवण्यासाठी कसं आपण थोडंसं रवाळ वाटतो, अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. आता एखाद्या पळीने आपल्याला हे व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे. फार घट्ट किंवा फार पातळ आपल्याला हे मिश्रण ठेवायचं नाही. जसं आपण इडली डोस्यासाठी सैलसर मिश्रण ठेवतो भिजवताना, पीठ आंबवताना, अगदी त्याचप्रमाणे आपल्याला ह्याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. व्यवस्थित एकजीव करून झालं की यावर झाकण ठेवून आपल्याला हे 7 ते 8 तासासाठी आंबवत ठेवायचं आहे. गरमीचे दिवस आहेत. फार गरमी असेल तर 7 ते 8 तास लागतात. पण गरमी जर तुमच्याकडे कमी असेल तर 10 ते 12 तास ठेवू शकता. दुसऱ्या दिवशी आपण झाकण उघडून बघूया. इथे मी 10 तास भिजत घातलेले. आमच्याकडे थोडीशी गरमी कमी आहे त्यामुळे मी 10 तास घातलेले. आता एखादी पळी घेऊया. इथे बघू शकता पीठ कसं व्यवस्थित आंबून आलं आहे. थोडंसं वरपर्यंत फुगून सुद्धा आलं आहे. फार अगदी इडली डोस्यासारखं हे पीठ वर अगदी फुलून येत नाही कारण यामध्ये डाळीचा अजिबात वापर केलेला नाही. त्यामुळे व्यवस्थित असं आंबलं गेलं पाहिजे. इथे तुम्ही जाळी बघू शकता. व्यवस्थित ह्याला जाळी सुटली आहे. त्यामुळे अगदी हलक्या हाताने आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा हलक्या हाताने आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. फार जोराजोरात करायचं नाही, नाहीतर व्यवस्थित नंतर जाळी पडणार नाही. हे असं मीठ घातल्यानंतर तुम्ही लगेचच ह्याची सुरनोळी बनवू शकता. ह्याला मिठाची सुरनोळी म्हणतात. म्हणजे ती चटणीसोबत किंवा तुम्ही एखादी आमटी किंवा जेवणासोबत ही सुरनोळी खाऊ शकता. पण आज मी तुम्हाला गोडाची सुरनोळी कशी बनवायची ते दाखवणार आहे. त्यासाठी यामध्ये 3 मोठे चमचे भरून मी बारीक किसलेला गूळ घालणार आहे. शक्यतो गूळ सुरीने चिरण्यापेक्षा किसणीवर किसून घ्या कारण आपल्याला हलक्या हाताने तो यामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे. तुम्ही जर फक्त गूळ फोडून घेतला किंवा सुरीने चिरून घेतला तर त्यामध्ये लहान लहान गुळाचे खडे राहतात आणि ते यामध्ये व्यवस्थित विरघळणार नाहीत आणि मग जोराजोरात फेटावं लागेल आणि मग सगळी जाळी मोडली जाईल. आता सुरनोळीला रंग सुरेख येण्यासाठी यामध्ये पाव चमचा भरून आपल्याला हळद घालायची आहे. आता पुन्हा एकदा पळीने आपल्याला व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने. सुरनोळीच्या मिश्रणाची कन्सिस्टन्सी तुम्ही बॅटर बघू शकता. फार घट्ट नकोय, फार सैलसर नकोय. घट्ट जर तुमचं बॅटर झालं असेल तर थोडंसं किंचित पाणी यामध्ये मिसळून घेऊ शकता. आता हे व्यवस्थित एकजीव करून झालंय. थोड्या वेळासाठी हे बाजूला ठेवूया. तोपर्यंत रस कसा बनवायचा म्हणजे नारळाचं गोड दूध कसं बनवायचं ते पाहूया.
नारळाचं गोड दूध बनवण्यासाठी मिक्सरच्या एका भांड्यामध्ये 1 कप भरून ओला खोवलेला नारळ मी घातला आहे. त्यामध्ये अर्धा कप भरून कोमट पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला चांगलं बारीक फिरवून घ्यायचं आहे. आता इथे मी एक पातेलं घेतलं आहे. त्यावर एक गाळणी ठेवली आहे आणि त्यावर एक मलमलचा कापड ठेवला आहे. तुम्ही कॉटनचा रुमालसुद्धा वापरू शकता. त्यामध्ये हे खोबऱ्याचं वाटण घालायचं आहे आणि व्यवस्थित असा कापड दाबून यातला पूर्णपणे रस काढून घ्यायचा आहे. आता जो उरलेला चोथा आहे तो टाकून न देता पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे आणि पुन्हा एकदा अर्धा कप यामध्ये पाणी घालून व्यवस्थित असा रस काढून घ्यायचा आहे. असं आपल्याला हे 3 वेळा करायचं आहे. इथे तिसऱ्या वेळेला मी करत आहे आणि तुम्ही बघू शकता किती हे पातळ यातून दूध निघत आहेत. म्हणजेच संपूर्ण रस नारळाचा निघाला गेला आहे. आता हा चौथा आहे, यामध्ये अजिबात रस शिल्लक नाही, तो आपल्याला टाकून द्यायचा आहे. इथे तुम्ही नारळाचं दूध बघू शकता किती दाटसर निघालं आहे. आता यामध्ये गोडासाठी आपल्याला पाव कप एवढा बारीक चिरलेला गूळ घालायचा आहे. सोबतच अर्धा चमचा भरून वेलची पूड आणि एक छोटा जायफळचा तुकडा किसून घालायचा. अगदी थोडंसं जायफळ यामध्ये किसून घालायचं आहे. व्यवस्थित एखाद्या पळीने गूळ विरघळेपर्यंत आता आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे. त्यामुळे सुरुवातीलाच आपल्याला गूळ अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे. आता लगेचच हे आपण सर्व्ह करून घेऊया. इथे आपलं सुरनोळीसोबत खाण्यासाठी रस किंवा नारळाचं गोड दूध तयार आहे. आता आपण सुरनोळी कशी बनवायची ते बघूया. त्यासाठी एक तवा मी गॅसवर चांगला कडकडीत गरम करून घेतला आहे. आज आपण ह्यामध्ये अजिबात तेलाचा वापर करणार नाही आहोत. तर इथे मी थोडंसं तूप घालणार आहे. कारण आज गुळाची सुरनोळी आपण बनवतोय, त्यामुळे मी हलक्याशा तुपाचा वापर करणार आहे. ब्रशच्या मदतीने थोडंसं तूप असं तव्याला लावून घ्यायचं आणि एखाद्या टिश्यू पेपरच्या मदतीने ते संपूर्ण तूप आपल्याला पुसून घ्यायचं आहे. म्हणजे सुरनोळी गुळाची असल्यामुळे ती तव्याला चिकटू शकते. ती चिकटू नये त्यामुळे आपल्याला थोडंसं तरी तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे. आता हे सुरनोळीचं मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थित असं पळीने एकजीव करून घ्यायचं आहे आणि 1 ते 1.5 पळी आपल्याला तव्याच्या मध्यभागी अशी घालायची आहे. फार आपल्याला डोस्यासारखं पसरवायचं नाही. अगदी हलक्या हाताने आपल्याला थोडंसं किंचित पसरवून घ्यायचं आहे. गॅसची आच लगेचच आता मध्यम करायची आहे आणि ह्यावर झाकण ठेवून अर्ध्या मिनिटाची मध्यम आचेवर वाफ घ्यायची आहे. अर्ध्या मिनिटाने लगेचच आपल्याला झाकण काढून घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही सुरनोळी बघू शकता. यावर पडलेली जाळी तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते. ही बघा किती अप्रतिम ह्याला जाळी पडली आहे आणि टेक्स्चरवरूनच तुम्हाला कळलं असेल किती मऊ लुसलुशीत सुरनोळी तयार झाली आहे. आता ही सुरनोळी गोडाची असल्यामुळे ह्यावर चमचाभर साजूक तूप मी घालणार आहे. साजूक तूप घातल्यानंतर काही सेकंद ही सुरनोळी एका बाजूने शेकू द्यायची. तुम्ही दुसऱ्या बाजूने सुद्धा उलटून घेऊ शकता. पण मी हे एका बाजूनेच मी शिजवून घेणार आहे. कारण झाकण ठेवल्यामुळे वाफेवर सुरनोळी व्यवस्थित शिजली जाते. आता ह्याच्या कडा सोडवून घ्यायच्या आणि ही सुरनोळी लगेचच आपल्याला एखाद्या जाळीदार भांड्यावर काढून घ्यायची आहे किंवा प्लेटवर तुम्ही काढून घेऊ शकता. म्हणजे ती चिकटली जात नाही. ही बघा पहिली आपली मस्त मऊ लुसलुशीत सुरनोळी तयार आहे. आता आणखी एक सुरनोळी मी तुम्हाला बनवून दाखवते. अगोदरचं जे तूप होतं ते मी असं टिश्यू पेपरने पुसून घेणार आहे. सारखं सारखं तूप लावणार नाहीये. पण तुमच्या जर तव्याला चिकटत असेल तर तुम्ही प्रत्येक वेळेला सुरनोळी बनवताना थोड्याशा तुपाचा वापर करू शकता. आता व्यवस्थित पुन्हा एकदा मिश्रण एकजीव करून घ्यायचं आणि 1 ते 2 पळी मिश्रण तव्याच्या मध्यभागी घालायचं. हलक्या हाताने थोडीशी पसरवून घ्यायची आणि गॅसची आच मध्यम करून त्यावर झाकण ठेवून अर्धा मिनिटाची वाफ घ्यायची. अर्धा मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचं. त्यावर साजूक तुपाची धार सोडायची आणि काही सेकंद ही सुरनोळी शेकून घ्यायची. इथे आपली दुसरी सुरनोळी सुद्धा तयार आहे. यावर सुद्धा तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी जाळी पडली आहे आणि खालच्या बाजूने सुद्धा तुम्ही बघू शकता रंग किती सुरेख आला आहे. अशाच पद्धतीने इथे मी सर्व उरलेल्या पिठाची सुरनोळी बनवून घेणार आहे. इथे मी सर्व सुरनोळी बनवून घेतल्या आहेत आणि मी फक्त मेजरमेंट कपचा अर्धा कपाचा वापर केलेला त्याच्या 6 मोठ्या आकाराची सुरनोळी तयार होते. आणि ह्यासोबत खाण्यासाठी नारळाचं गोड दूध. ही सुरनोळी तुम्ही बघू शकता किती सुंदर मऊ लुसलुशीत आणि जाळीदार सुद्धा झाली आहे. दोन्ही बाजूने तुम्ही रंग बघू शकता किती सुरेख पिवळा गडद आला आहे आणि मागच्या बाजूने गुळाची असल्यामुळे किती मस्त असा रंग आला आहे. मी सांगितलेलं अचूक प्रमाण, पद्धत आणि भरपूर टिप्स वापरून तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारी कापसासारखी मऊ लुसलुशीत आणि तितकीच जाळीदार ही सुरनोळी करून बघा आणि कशी झाली ते कमेंट करून मला नक्की कळवा. ही सुरनोळी मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. टेक्स्चरवरूनच तुम्हाला अंदाज आला असेल किती मऊ लुसलुशीत झाली आहे.
आता ही सुरनोळी अशीच तुम्ही दुधामध्ये बुडवून तोडून खाऊ शकता किंवा कोकणामध्ये पारंपरिक पद्धतीने कशी खातात ते मी तुम्हाला दाखवते. एखाद्या प्लेटमध्ये अशी सुरनोळी ठेवायची आणि त्यामध्ये भरपूर असा नारळाचा रस घालायचा. थोडा वेळ ही अशीच त्यामध्ये मुरू द्यायची आणि नंतर मग या रसासोबत खायची. ही पारंपरिक पद्धत. माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? थोडी जरी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि प्रेषिताच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा, जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील. चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त, स्वादिष्ट, भरपूर टिप्स, अचूक प्रमाण आणि एखाद्या नवीन रेसिपीसह. धन्यवाद.